एक्सक्यूज मी, येस आता वेगळं कुणीतरी अनाउन्समेंट करत होतं का? हो, ते गेले आत्ताच. गेले? कुठे गेले? तुम्ही अनामिका दीक्षित का? हो. एक निरोप द्या म्हणाले. स्टेशनच्या बाहेर एक जुनी चहाची टपरी आहे, तिथे जा म्हणाले. तिथेच थांबलेत का ते? तिकडे तुमच्यासाठी काहीतरी ठेवले म्हणाले. थँक्यू व्हेरी मच. मला सोडून जाणार होतास तू? मला सोडून गेला असतास ना तर मला नाही माहित. म्हणजे तुम्हाला चाललं असतं मी निघून गेलो असतो तर? मी कधी म्हणाले असं? म्हणजे नसतं चाललं. पट्या, मग इतक्या घाईघाईने तातडीने का आलात इथे? माझं काम होतं. काय काम होतं? त्याच्याशी तुला काय करायचं? अच्छा, आता असं बोलणार तुम्ही माझ्याशी? कधी बोलतच नाही, कधी तिरकच बोलता. त्यापेक्षा जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलून टाका ना एकदा. काहीच नाहीये माझ्या मनात. अच्छा, मला तर असं वाटतं की तुम्ही इकडे मला भेटायला आलात. आणि मला हेही माहितीये की तुमच्या मनात अजून काहीतरी आहे. आणि जे तुमच्या मनात आहे ते मला तुमच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतंय. मी आत्ताची ट्रेन सोडली मिस अनामिका, पण पुढची ट्रेन 2 तासांनी आहे. तुम्ही जर मला तुमच्या मनातलं सांगितलं नाही तर मी पुढची ट्रेन नाही सोडणार. पट्या, थांब म्हटलं तर थांबशील? तुम्ही का थांबायला सांगताय त्यावर अवलंबून आहे. मिस अनामिका, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय आत्ता.
मला उत्तर हवंय आत्ता. हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा वाजशी उमगते अन मना विलगते कविता जशी हा कोसळणारा पाऊस, वाफाळलेला चहा, यावर खूप प्रेम आहे तुमचं. तसंच माझं तुमच्यावर खूप प्रेम. असं आयुष्यभर पावसात भिजत वाफाळलेला चहा माझ्यासोबत प्यायला आवडेल तुम्हाला? चहा घ्या. काय करताय? काय करतेय? चहाचा ग्लास उचलते. नाही, तुम्ही हे मान्य करताय की तुम्हाला हे नातं पुढे नाही. पण हे एकदा तयार झाले ना, परत परत का विचारतोय? मग बोला ना. म्हणजे म्हणजे मी इतके वेळा इतक्या लोकांसमोर तुम्हाला माझ्या मनातलं बोलून दाखवलं, तुम्ही फक्त एक चहाचा कप उचलणार आणि मी तुमच्या भावना समजून घ्यायच्या, याला काहीच अर्थ नाही. मला तुमच्या तोंडून ऐकायचं. का पटे? का म्हणजे कोणाचं तरी आपल्यावर नितांत प्रेम आहे हे त्या माणसाच्या तोंडून ऐकणं काय कमालीची भावना आहे, काय कमालीचं फिलिंग असेल. तुमच्या वाटेला ही संधी दोनदा आली, एकदा कॉलेज संपल्यावर आणि एकदा आता. मी असा अनुभव कधीच घेतला नाही. मलाही हवा असा अनुभव.
जसे आहे ते तसंच चालू दे मग. प्लीज. मग एकदा तोंडाने बोला ना प्लीज. मला बदल नको. भीती वाटते बदलण्याची. तुम्हाला कसलीच भीती वाटत नाही आणि आता वाटायची गरज पण नाही. मी आहे ना. तू असतोच रे. माझ्या चांगल्या वाईट प्रसंगात तू असतोच. तू सगळीकडे असतो. हा चांगला असतो बट माझ्या वाट्याला कसा आलास कोण जाय. ठीक आहे हो. आता हो म्हटलंय ना मी तुम्हाला. पुढे काय करायचं ठरवलं. घरी सांगूया. तू माई मावशीला सांग. मी टाकू ना. खूप गोड माणसांनी जोडले गेलोय आपण. त्या दोघींनी तर आपल्या भविष्याची खूप स्वप्न बघितली. तुम्ही काकूंना फोन करा. मी मावशीला फोन करा. आई कुठे आहेस तू? अगं मी जरा मैत्रिणींच्या बरोबर बाहेर निघाली. म्हणजे एके ठिकाणी जेवणार आहोत आम्ही आणि मग तिथून सातारा रोडला सिनेमाला जाणार आहोत. बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं ग? कावेरी ताई बोलल्या का तुला काही? मी भेटून सांगते तुला. तू कुठे आहेस? लोकेशन पाठवते लगेच आहे. अगं हो हो. हे काय होतं? असं गंमत जराची. आता इतकी मोठी गोष्ट सांगायची आहे, अशी सहजासहजी का सांगू? खरंय. माई मावशी काय म्हणाली? मी बँगलोरला जातोय कळल्यापासून नाराज आहे माझ्यावर. उचलला नाही फोन. असो मी येतो तुमच्याबरोबर. तुमच्या आधी मी काकूंकडे तुमचा हात मागितला होता. आज तुम्ही त्यांना इतकी महत्वाची गोष्ट सांगणार आहात. मला आवडेल तिकडे असायला. राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा उमगते अन मना विलगते कविता जशी. हाँ? भाऊजी आओ आओ भाऊजी. अय्यो. सौर्या क्या बात है सौर्या. ए मंग्या 4 स्पेशल. आज या अमृत तुल्यमध्ये 2 जोडपी 4 स्पेशल बसून ग्रहण करणार आहेत.
कशाला? आता जुळलंय ना त्यांचं. हा, त्यांना जरा खाजगीत बोलू द्या. तुम्ही चला, बसा बसा. अगं वहिनी, पिऊया की एकत्र, चालेल? हो, आणि हे जोडपं वगैरे ऐकून फार अवघडल्यासारखं होतं मला. आता सवय करून घ्या अनुताई. काय हो? रमाजी, अनु, अगं काय झालंय? तुझा फोन आल्यापासून धडधडताय का मला, म्हणून विचारते काय झालं. अगं बस. तू पण बोल ना, काय झालंय ते. अगं सांग ना. ह्या पट्यानं स्वतःची बदली करून घेतली होती बँगलोरला. आज 5च्या ट्रेननं जाणार होता कायमचा. अरे बापरे. काय करू काकू, इतके वेळा मनातलं सांगून सुद्धा या माझं प्रेम स्वीकार करायला तयारच नाही. आणि मग रोज त्यांना समोर असं काम करताना बघायचं, त्यांना माझ्यासमोर वावरताना बघायचं, मला नाही जमणार. अरे पण म्हणून बंगलोरला? बघ ना, ते सुद्धा न सांगता जाणार होता. काही बोलताय तुम्ही काकू? मी ना किती फोन केले, माझा फोन उचलत नाहीत. पण बरं झालं वल्ली आली. वल्ली आली? आता तिने काय केलं आणखी? अरे तुम्ही दोघे जण काही बोलणार आहात का हार्ट अटॅक येऊन मारणार आहात म्हातारीला? आई, मी होकार दिलाय पट्याला. आणि म्हणून मी बँगलोरला जाणं कॅन्सल केलंय. अनु, हे असं काय अचानक? अगं, 1 नंबरचा हट्टी मुलगा आहे हा. अडूनच बसला. गेली 22 वर्ष माझं प्रेम स्वीकारत नाहीयेत. हट्टी मी नाही काकू, हट्टी ह्या आहेत. वा 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 वा. असे छान भांडा, सुखाने संसार करा. अरे बेड्यानो, काय जीव टांगलेला लावला होता रे माझा. पण बातमी मात्र छान दिलीत. पट्या, मला आता काळजी वाटायला लागली रे तुझी. हो ना, येते हळूहळू माझ्या लक्षात. काय करणार पण आता, आलिया भोगासी. आई, काळजी घे हा तिची. हो काकू, 22 वर्ष तंगवलंय तुमच्या मुलीने. या नात्याचं मूल मला चांगलंच माहिती आहे. अनुला मी जन्म नाही दिला म्हणून फक्त ती माझी मुलगी नाही. पण गेल्या 20 वर्षात आमचं जे काही नातं जुळलंय, अनुने मला जे काही प्रेम दिलंय, ते मला शब्दात नाही सांगताय. माझ्या स्वार्थासाठी मी तिला लग्नाचा एक वाईट अनुभव दिला. आता तिला एकदा तुझ्याबरोबर सुखाने नांदताना पाहिलं ना की मी सुटले. मनावरचं एक ओझं जाईल रे माझ्या.
ते हे काय, आपण सगळेजण इथे आनंदी आनंद करत बसलोय. माझ्या कुंदाला बोलवा ना कोणीतरी फोन करून. तुमची लाडकी कुंदा तिच्या दोडक्या भाच्यावर नाराज आहे. मी बँगलोरला चाललोय ना, म्हणून माझा फोन घेत नाहीये, निषेध नोंदवते. निषेध तर करायलाच हवा, पण मी फोन करते थांब. अगं ऐक ना, अनामिकाने ना होकार दिले पट्याला. म्हणजे आता बंगलोर कॅन्सल ग.